नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शाही पनीरची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 2 कांद्याची पेस्ट, टोमॅटो पेस्ट, लसूण अद्रक पेस्ट, कोथिंबीर आणि जिरे मोहरी घेतलेली आहे। तसेच मसाल्यामध्ये मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला असं घेतलेलं आहे। शाही पनीरला आपण इथे थोडीशी मलाई पण वापरणार आहोत। मी इथे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। त्यामध्ये आता मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता मी इथे 2 कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे। कच्च्या कांद्याचीच पेस्ट मी इथे केलेली आहे। अशा प्रकारे जर तुम्ही पनीरची भाजी बनवली तर ती एकदम शाही आणि एकदम हॉटेल स्टाईल होते आणि एकदम क्रीमी अशी होऊन जाते। त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही एकदा बनवलं तर परत परत बनवणार। मी यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे कांद्याच्या पेस्टमध्ये, जेणेकरून आपल्या भाजीला कलर छान येईल। आता मी इथे अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे। आता मी खलबत्त्यामध्येच कुटलेले आहे लसूण आणि अद्रक। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं। त्यानंतर मी आता इथे टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे। मी इथे 2 कच्चे टोमॅटो घेतले होते, तेही मी मिक्सरमध्ये एकदम असे बारीक करून घेतलेले आहेत आणि त्याची पेस्ट करून मी इथे टाकलेली आहे। कोणी कोणी कांदा टोमॅटो भाजून त्याची पेस्ट तयार करतात, पण अशी जर भाजी केली तर ती त्याच्यापेक्षाही छान होते, एकदम शाही पद्धतीची। आता आपला कांदा टोमॅटो छान असं तेल सोडलेलं आहे। आता त्यामध्ये मी हळद, मिरची पावडर, धने, आपले जे सुके मसाले होते ते सगळे टाकून घेतलेले आहे। तेही आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम छान आता आपल्या मसाल्याला कलर आलेला आहे। थोडीशी मी यामध्ये कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे। मसालाही आता आपला एकदम छान असा परतलेला आहे। पाहू शकता किती छान आपल्या मसाल्याला कलर आलेला आहे। आता आपण या मसाल्यामध्ये मलाई टाकणार आहोत दुधाची। त्याने आपली भाजी एकदम क्रीमी अशी होऊन जाते आणि एकदम शाही असं त्याला एकदम शाही असा त्याला फ्लेवर येऊन जातो आणि शाईन मारते भाजी। पाहू शकता तुम्ही आता किती छान आता साय टाकल्यानंतर भाजी मिक्स करून घेतलेली आहे आपली। त्यामध्ये इथे मी गरम करून थोडंसं दूधही टाकलेलं आहे। दुधाने आपली भाजी एकदम टेस्टी होते। आता मी इथे थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि छान अशी भाजी मिक्स करून घेतलेली आहे। इथे मी पनीर घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढी भाजी बनवायची तेवढं तुम्ही पनीर घ्या। यामध्ये आता मी शाही पनीर मसाला टाकलेला आहे। त्याने एकदम आपली भाजी हॉटेल स्टाईल होऊन जाणार आहे। तुम्ही एकदा ही भाजी जर केली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ते। आमच्या घरात तर सगळ्यांना ही भाजी खूप आवडते। आता आपले मसाले छान असे परतलेले आहेत, तेल सोडलेलं आहे मसाल्याने। एकदम शाही अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे पनीरची। आता आपण यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला जेवढी भाजी तुम्हाला पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे गरम पाणी टाकू शकता। गरमच पाणी वापरायचं आहे, जेणेकरून आपल्या मसाल्याचा फ्लेवर जाणार नाही। थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मीठ टाकायचं राहिलं होतं, तेही मी आता इथे टाकून घेतलेलं आहे। किती छान आता आपल्या भाजीला कलर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे। पनीर टाकल्यानंतर आता ते आपण भाजी मिक्स करून घेणार आहोत आणि आणखी 5-7 मिनिट आपण ही भाजी अशीच उकळू देणार आहोत। जास्तही आपण याला शिजवायचं नाही, नाहीतर पनीर एकदम कडक होऊन जातात। पाहू शकता आता आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे आणि किती छान कलर आलेला आहे। तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवा आणि मला नक्की सांगा कशी झालेली आहे शाही पनीर मसाला। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय तेही मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला कळेल कुठपर्यंत गेलेली आहे आपली रेसिपी। पाहू शकता किती छान आता भाजी आपली एकदम मस्त झालेली आहे। शाही पनीर मसाला, त्याचं टेक्स्चरही खूप छान आलेलं आहे भाजीचं आणि कलरही एकदम मस्त आलेला आहे।